विठवा येथे खाडीलगत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नाना नानी पार्कची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। सदर ठिकाणी असलेली लहान मुलांची खेळणी तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत, तर मैदानामध्ये गणपती देवीच्या मूर्ती याकरिता विसर्जन करण्याकरिता निर्माण करण्यात आलेला कृत्रिम तलाव हा देखील या ठिकाणी तसाच खड्डा ठेवलेला पाहायला मिळतोय। कृत्रिम तलावाकरिता खणण्यात आलेला खड्डा हा अद्याप देखील बुजवण्यात आलेला नाही, त्यामुळे स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक ह्या सर्व गोष्टी करता आता हैराण झालेले आहेत। मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या नाना नानी पार्कचा चालण्याकरिता वापर करत होते, तर लहान मुलं देखील या उद्यानामध्ये खेळण्याकरिता येत होती। मात्र तरी देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरिकांना विचारात न घेता केवळ पर्यावरणाचं कारण देत या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावाचा घाट घालण्याकरिता संपूर्ण उद्यान हे उद्ध्वस्त करण्यात आलं। मात्र अद्याप या ठिकाणी या कृत्रिम तलावाचा खड्डा जो आहे तो तसाच आहे, त्यामुळे या ठिकाणी या नाना नानी पार्कचा कोणत्याही प्रकारे नागरिकांना उपयोग होत नसल्यामुळे सदर स्थानिक काँग्रेसचे नेते रवींद्र लहुकोळी यांच्या वतीने याबाबत आज आवाज उठवण्यात आलेला आहे। हा विसर्जन व्यवस्थेकरिता केलेला खड्डा त्वरित बुजवावा, तसेच लहान मुलांचे खेळाचे साहित्य या ठिकाणी त्वरित लावावे आणि नागरिकांसाठी ओपन जिमची व्यवस्था करावी अशी मागणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती या ठिकाणी समाजसेवक रवी कोळी यांनी दिली आहे। काही दिवसापूर्वी बघितलं की गणेशोत्सव होता, त्यावेळेस महापालिकेने फार सक्ती केली ठिकठिकाणी आणि विटाव्यात या ठिकाणी सक्ती करून या ठिकाणी बघितलं की आपण कृत्रिम तलाव त्यांनी बनवलं। त्याचा उपयोग तेवढ्यापुरती झाला। परत त्यांनी नवरात्र उत्सव होता, त्यानंतर मला वाटतं छठ पूजा होती, त्याच्यासाठी त्यांनी तसंच ठेवलं। ज्यावेळेस खोदत होते त्यावेळेस याकडच्या स्थानिक लोकांनी त्याला सांगितलं की विरोध केला की या नाना नानी पार्कमध्ये करू नका, पण महानगरपालिकेने सांगितलं की नाही, नाना नानी पार्क आम्ही काही दिवसासाठीच खोदतोय, तुमच्याच सोयीसाठी खोदतोय, आम्ही पुनश्च जसं होतं तसं बनवू। परंतु आता बरेच दिवस उलटून गेलेत, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, छठ पूजेच्या वेळेस तर अक्षरशः इथे कोणी नव्हतं, पण त्यांनी असाच घाट घालून ठेवला की या ठिकाणी कोणतरी येतील, त्यांनी केलं परंतु कोण आले नाही। आता त्याच्यानंतर या नाना नानी पार्कची अशी अत्यंत दयनीय अवस्था आहे। या ठिकाणी स्थानिक जी लोक आहेत, म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, हे याचा उपयोग करत असतात। आता ते लोक या ठिकाणी त्यांना जमत नाही, ते लोक येत नाही आणि आले तरी या ठिकाणी तशी परिस्थिती नाही आहे। बघितलं आपण, खेळणी वगैरे या ठिकाणी तशीच ठेवलेली आहेत। महानगरपालिकेशी संपर्क साधताना त्यांनी सांगितलं की आम्ही करू, परंतु मला वाटतं त्यांच्याकडनं काही याच्यावरती पाऊल उचललेलं नाही आहे। मी आज तुमच्या माध्यमातून खास करून आयुक्तांना सांगू इच्छितो की या ठिकाणातलं जे पटांगण आहे किंवा नाना नानी पार्क आहे त्याच्यावर लक्ष द्या। इतर ठिकाणी तुम्ही बऱ्याच ठिकाणी लक्ष देता, काही ठिकाणी आता मी ऐकलं की स्वामी समर्थांचा मठ तोडून त्या ठिकाणी तुम्ही गार्डन बनवता, पण इथे ऑलरेडी आहे, याच्यावरती लक्ष द्या। यावरती लक्ष दिलं तर मला वाटते बऱ्यापैकी ओपन जिम होईल, वयोवृद्ध लोक सकाळी या ठिकाणी बरेच याचा उपभोग घेऊ शकतील, लहान मुलं खेळण्यासाठी करू शकतील। अगोदर करत होते, पण गेले 2.5-3 महिने बघितलं की कृत्रिम तलावाच्या अंतर्गत त्यांनी या ठिकाणी म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकला नाही। मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कृपा करून या ठिकाणी लक्ष द्यावं, जेणेकरून या परिसरातले नागरिक जे वारंवार या ठिकाणी येत आहेत पण त्यांना याचा उपयोग करता येत नाही। मी या माध्यमातून सांगू इच्छितो की प्लीज या ठिकाणी लक्ष द्या, नाहीतर काही दिवसांनी या नाना नानी पार्कमध्ये जर उद्या कोणी अतिक्रमण केलं त्यानंतर महानगरपालिका येणार आहे का?